उद्धव ठाकरे यांनी मियापाजी मामूचं राजकारण केलं। मुंबईत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आणखी धक्के लागतील। आमदार प्रसाद लाड यांचं सूचक विधान। रत्नागिरी नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पदभार स्वीकारला। यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। नंदनवन बंगल्यावर हालचालींना वेग। भाजपा शिवसेना नेते नंदनवन बंगल्यावर नेते मंडळी उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत करणार चर्चा। नांदेडमध्ये माजी नगरसेवक अशोक उमरेकरांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। प्रताप पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश। काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक जाधव यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। राजे क्षीरसागर यांनी दिल्या शुभेच्छा। कोटींचा निधी येऊनही नांदेडचा विकास झाला नाही। महापालिका निवडणूक जवळ येताच नांदेडकरांचा संताप। नांदेडकरांनी वाचला तक्रारींचा पाढा। वैभववाडीमध्ये आम्ही औषधाला सुद्धा विरोधक शिल्लक ठेवला नाही। विकास कामं करताना कोणीही विरोध करणार नाही असा टोला नितेश राणेंनी लगावलाय। पुण्यात काँग्रेसला अजित पवारांचा धक्का। दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश। उमेदवारी नाकारल्याने नाराज कार्यकर्ते मंत्री गडकरी यांच्या भेटीला। नाराज कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल। गडकरींनी आश्वासन दिल्याची कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। उमेदवारी मिळण्यासाठी भाऊ बहिणींचा मातोश्री बाहेर ठिय्या। अंजली आणि चेतन सूर्यवंशी इच्छुक उमेदवार। दक्षिण मुंबईतील काही प्रभागावरून युतीत अद्याप तिढा कायम। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। ठाकरेंना शह देण्यासाठी नारायण राणेंची तोफ धडाडणार। भाजपाकडून मुंबईतील कोकणी मतांची जबाबदारी खासदार नारायण राणेंवर। कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे आता नाराज होऊ नका। मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। मनसेच्या उमेदवारांची यादी आजही नाही। जागा वाटप पूर्ण झालं असलं तरी यादी जाहीर नाही। शेवटच्या वेळेपर्यंत गुप्तता पाळण्याची रणनीती। बदलापुरात पदभार स्वीकारण्यापूर्वी नगराध्यक्षांचा थेट रेल्वे स्थानकात प्रवाशांसोबत संवाद। रुचिता घोरपडे या ठिकाणी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात। मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 102 उमेदवारांना एबी फॉर्म वाटप। मंत्री संजय सावकारे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे राजकारणापासून लांब। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने मंत्री लांब असल्याची चर्चा। पक्षचिन्ह मतचोरीनंतर आता क्रेडिट चोरी सुरू आहे। आदित्य ठाकरेंनी मनपा शाळांच्या केलेल्या कायापालटच्या कामांचं श्रेय आता गद्दार गट घ्यायला लागला। अखिल चित्रेंची ट्विट करत टीका। मुंबई महानगरपालिकेचा महापौर महायुतीचा होईल। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। केडीएमसी निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार। निवडणुकीमध्ये काँग्रेस 55 जागा लढवणार। काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पाटकर यांची माहिती। आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेला कर्जाच्या डोंगराखाली बुडवली। हे पाप कुठे फेडणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांची शहरातील भाजप आमदारांवर नाव न घेता सणसणीत टीका। नागपुरात महापालिका निवडणुकीसंदर्भात मंत्री केंद्रीय नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची बैठक। पालिका निवडणुकीतील जागा वाटप फॉर्म्युला आणि प्रचाराच्या रणनीतीवर बैठकीत खलबतं। नागपूर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार। नागपूर पालिकेच्या 151 जागांपैकी काँग्रेस 129, शरद पवारांची राष्ट्रवादी 12 तर ठाकरेंच्या उद्धव सेनेला 10 जागा सोडण्याचा निर्णय। नागपूरमध्ये काँग्रेसला धक्का। काँग्रेसचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक मनोज साबळे यांचा भाजपात प्रवेश। मंत्री संजय शिरसाट यांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात। हर्षदा शिरसाट हिने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल। नाशिक आमदार सीमा हिरेंच्या मुली आणि दिराकडून उमेदवारी अर्ज दाखल। नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आमदार रश्मी हिरे यांची प्रतिक्रिया। ठाणे महानगरपालिका युतीचा फॉर्म्युला ठरलाय। शिवसेना 91 जागा तर भाजपला 40 जागा मिळणार। ठाणे पालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढणार, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं कळव्यात शक्ती प्रदर्शन। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची रॅली। आमदार जितेंद्र आव्हाड देखील रॅलीत सहभागी। बहुजन समाज पार्टीच्या माजी नगरसेविकेचा मनसेमध्ये प्रवेश। पारुबाई कटके यांना मनसेतून उमेदवारी जाहीर। मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 183 मधून उमेदवारी।
नागपूरमध्ये भाजपाकडून एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात. उमेदवारांची यादी जाहीर न करता एबी फॉर्म वाटप. प्रभाग क्रमांक 36 मधून शिवानी दाणी यांना उमेदवारी. मुलुंडमध्ये निवडणूक कार्यालयामध्ये अर्ज भरण्यास सुरुवात. वॉर्ड क्रमांक 103 ते 108 मधील इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने कार्यालयात दाखल. ठाकरे सेना आणि मनसेची युती. गोराई वॉर्ड क्रमांक 9 मधून उमेदवार जाहीर. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय वामन यांना उमेदवारी. नील सोमय्या यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. वॉर्ड क्रमांक 107 मुलुंड पश्चिम मधून उमेदवारी अर्ज भरताना किरीट सोमय्या, मिहिर कोटे उपस्थित. नाराज शिवसैनिक. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला भाजपला वॉर्ड क्रमांक 196 ची जागा दिल्याने शिवसैनिक नाराज. नागपुरात भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप. भाजपकडून अनुभवी चेहऱ्यांसोबत तरुण कार्यकर्त्यांनाही संधी. शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने महिला पदाधिकारी नाराज. छत्रपती संभाजीनगरमध्ये शारदा घुलेंकडून नाराजी व्यक्त. राष्ट्रवादीकडून गुन्हेगाराला निवडणुकीची उमेदवारी. सज्जू मलिक आणि नवाब मलिक यांचे तेच काम. अंबादास दानवेंनी राष्ट्रवादीला डिवचलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये तीव्र नाराजी. जागा वाटपात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय. शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांचं वक्तव्य. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार. अंकुश काकडे आणि विशाल तांबे अजित पवारांच्या भेटीला. जागा वाटपाबाबत अजित पवारांसोबत करणार चर्चा. नुकताच काँग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत जगतापांनी भरला उमेदवारी अर्ज. पुण्यातील प्रभाग क्रमांक 18 मधून जगतापांचा उमेदवारी अर्ज दाखल. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये नाराजी नाट्य. शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी दिला राजीनामा. वरळी कोळीवाड्यातून पुन्हा हेमांगी वरळीकरांना संधी. भिवंडीमध्ये शक्ती प्रदर्शन करत भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक. भाजपकडून नगरसेविका सुरेखा पाटील यांचा पत्ता कट. नीलम गुरव यांना उमेदवारी दिल्याची सूत्रांची माहिती. उमेदवारी डावलल्याने सुरेखा पाटील बंडखोरीच्या तयारीत. मनसेचा पहिला एबी फॉर्म देण्यात आलाय. यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म देण्यात आलाय. पुण्यात गणेश बिडकर यांना भाजपकडून उमेदवारी. पक्षाने संधी दिल्यानंतर आपण उमेदवारी अर्ज भरलाय. भाजप निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 20 चेहरे अमराठी. भाजपचा खरा चेहरा समोर आलाय. मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका. तेजस्वी घोसाळकर यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. भाजपकडून दहिसरमध्ये शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय. अभिनेत्री निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी जाहीर. निशा परुळेकर भाजपकडून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. शिवडीमधील प्रभाग क्रमांक 205 ची जागा भाजपला सुटणार अशी चर्चा. भाजपचे शिवडी विधानसभा अध्यक्ष गणेश शिंदेंच्या पत्नी वर्षा गणेश शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. पुण्यात शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांची उमेदवारी अर्ज दाखल. जोरदार शक्ती प्रदर्शन करत भानगिरे यांचा प्रभाग क्रमांक 41 मधून अर्ज दाखल. पुण्यात भाजप शिवसेनेचं जागा वाटप अद्याप ठरेना. शिवसेनेला हव्या असणाऱ्या जागा मिळत नसल्याने अजूनही वेट अँड वॉचची भूमिका. सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय सचिन दोडकेंकडून प्रभाग क्रमांक 32 मधून अर्ज दाखल. पुण्यात सचिन दोडकेंनी भाजपतर्फे उमेदवारी केला दाखल. आपण वयाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे तरीही आपण शेवटपर्यंत भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा निर्धार. सांगलीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ. महाविकास आघाडीच्या जागेचा तिढा सुटला. दुपारनंतर यादी होणार जाहीर. सांगलीत पहिल्या तृतीयपंथी उमेदवाराचा अर्ज दाखल. प्रभाग क्रमांक 3 मधून साक्षी या उमेदवाराचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल. अमरावतीत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. काँग्रेसच्या अनिता काळेंचा जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. नागपूर मनसे शहराध्यक्ष चंदू लाडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल. प्रभाग क्रमांक 11 मधून चंदू लाडे भरणार अर्ज. मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नेते मंडळींची घराणेशाही. नेत्यांकडून मुलगी, पुत्र, जावई यांच्यासाठी तिकिटांची मागणी. भाजप शिवसेना जागा वाटपावर पुन्हा चर्चा. उरलेल्या 20 जागांवर चर्चेची शेवटची फेरी. काही जागांवर अद्यापही रस्सीखेच.
तिकीट वाटपामध्ये उमेदवारांचा मराठी टक्का वाढला. भाजपकडून मराठी उमेदवार देण्यावर विशेष भर. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपचा सावध पवित्रा. चंद्रपूर मनपा निवडणुकीचा पेच सुटेना. मंत्री बावनकुळे आणि जोरगेवार यांच्यात झाली बैठक. मुनगंटीवार जोरगेवारांच्या वादाचे पडसाद. सोलापूर महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी. अर्ज भरण्यासाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची धावपळ. कोल्हापूरमध्ये उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2च दिवस शिल्लक. नवी मुंबईमध्ये वनमंत्री गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये बैठक. नवी मुंबईमध्ये महायुती करायची की नाही यावर चर्चा. नाशिकमध्ये भाजपमधून दिनकर पाटलांना मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी. दिनकर पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. राखी जाधव यांना भाजपात प्रवेश. आमदार पराग शाह यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे सर्व जागांवरील 128 एबी फॉर्म पिंपरीमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदेसोबत युती फिसकटणार अशी चर्चा. भाजपाच्या कल्पेशा जेसल कोठारी यांना उमेदवारी जाहीर. वडाळा येथील प्रभाग क्रमांक 177 मधून उमेदवारी जाहीर. अजिंक्य फरांदे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज. प्रभाग क्रमांक 7 मधून दाखल केला उमेदवारी अर्ज. दिवंगत गिरीश बापट यांच्या सुनेला भाजपाकडून उमेदवारी. दिवंगत मुक्ता टिळक यांच्या मुलाला देखील उमेदवारी. दोन्ही उमेदवार पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मधले उमेदवार. राज ठाकरे यांच्याकडून युती धर्म पाळण्याचा संदेश. आजपासून एबी फॉर्म द्यायला सुरुवात करू. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये शिवसेनेकडून बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन. महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडको. इच्छुक उमेदवारांच्या भावना व्यक्त. आमदार सुनील प्रभू यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर. अंकित प्रभू यांना गोरेगाव विधानसभा मधील वॉर्ड क्रमांक 54 मधून उमेदवारी मिळाली आहे. सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली. दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडीबाबत बैठक. भाजपाची पहिली यादी जाहीर. मुंबई महापालिकेच्या उमेदवारांची पहिली 66 उमेदवारांची यादी जाहीर. पुण्यात आठवलेची आरपीआय. भाजपवर नाराज. स्वतःचे उमेदवार आरपीआयमधून घोषित केल्याने नाराजी. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रविराजा यांना भाजपकडून उमेदवारी. रविराजा यांना धारावी येथील प्रभाग क्रमांक 185 मधून उमेदवारी. मुंबईत भाजप उमेदवार तेजिंदर सिंह तिवाना यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी तिवाना यांनी गुरुद्वारामध्ये दर्शन घेतलं. इचलकरंजी महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर शिक्कामोर्तब. 65 जागांवर महायुती उमेदवार देणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शाखा प्रमुख दीपक सावंत यांना उमेदवारी. भांडूप पूर्वच्या प्रभाग क्रमांक 111 मधून सावंत यांना एबी फॉर्म. भाजपकडून संदीप पानसांडे यांना उमेदवारी जाहीर. संदीप पानसांडे आमदार कालिदास कोळंबकर यांचे पीए. ठाकरेंच्या सेनेकडून रमाकांत रहाटे यांना पुन्हा संधी. प्रभाग क्रमांक 208 मधून लढणार निवडणूक. नाशिकमध्ये भाजप उमेदवारांना गुप्त पद्धतीने एबी फॉर्म देणार. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन. मुंबईत माजी नगरसेविका शीतल गंभीर यांना पुन्हा संधी. प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपकडून शीतल गंभीर यांना उमेदवारी. भाजपकडून मध्यरात्री 75हून अधिक एबी फॉर्मचं वाटप. मुंबई पालिकेसाठी भाजपकडून थेट उमेदवारांना संपर्क. उमेदवारांना संपर्क करत थेट एबी फॉर्म त्यांच्या हाती सुपूर्द. 24 तासात मनसे मुंबईतील उमेदवारांना एबी फॉर्म देणार. बंडखोरी होणार नाही अशा ठिकाणी उमेदवारांना अर्ज देणार. विरारमध्ये मनसेने ठाकरेंच्या सेनेची साथ सोडली. बहुजन विकास आघाडीसोबत केली आघाडी. ठाकरे सेना विरारमध्ये स्वबळावर लढणार. आमदार सुनील शिंदेच्या भावाला उमेदवारी. वॉर्ड क्रमांक 194 मधून निशिकांत शिंदेंना उमेदवारी. मुंबई भाजप सरचिटणीस गणेश खणकर यांना उमेदवारी जाहीर. प्रभाग क्रमांक 7 मधून खणकर यांना उमेदवारी. माजी आमदार राज पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित यांना भाजपकडून पुन्हा संधी. प्रभाग क्रमांक 221 मधून आकाश पुरोहित भरणार अर्ज. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांना अर्ज देण्यास सुरुवात. माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 मधून उमेदवारी. पुण्यात भाजप शिवसेना युतीबाबत अद्याप घोषणा नाही. भाजपने 80 पेक्षा जास्त उमेदवारांना वाटले एबी फॉर्म.
पुण्यात भाजपचा पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज आज दाखल. प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. रोहित पवारांनी केली दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची अधिकृत घोषणा. भाजपकडून मकरंद नार्वेकरांना पुन्हा संधी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या बंधूंना उमेदवारी. मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 226 मधून लढणार निवडणूक. किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांना भाजपकडून उमेदवारी. मुलुंड पश्चिम वॉर्ड क्रमांक 107 मधून नील सोमय्यांना उमेदवारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सक्का भाचा आशिष माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. आकाश मानेंना राष्ट्रवादीकडून चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 159 मधून उमेदवारी देण्याचा निश्चित. नाशिकच्या सटाण्यामध्ये गावच्या टाकीवर चढून ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. शेती नुकसान संदर्भात घोळ असल्याचा आरोप. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराची सुरक्षा यंत्रणा राम भरोसे. मंदिराच्या दरवाजांना लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर निष्क्रिय. शिरूरच्या धामारी गावामध्ये म्हाळसाकात खंडेरायाचा यात्रोत्सव सुरू. 2 दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. वाशिम जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांची ई-केवायसी प्रलंबित. पुन्हा मुदतवाढ करण्याची लाभार्थ्यांकडून मागणी. अमरावतीमध्ये बहिरम येथे बहिरम बुवांची विधिवत होमपूजा करून यात्रेला सुरुवात. यात्रेत 10 लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण तयारी. गडचिरोलीतील सरोंच्यात 7 वर्षांपूर्वी उभारलेली पाण्याची टाकी अद्याप रिकामी. प्रत्यक्षात पाणी पुरवठा नसल्याने नागरिकांना अशुद्ध पाण्यावर तहान भागवावी लागते. सांगलीच्या खरसुंडी येथील सिद्धनाथ तीर्थक्षेत्रावरील अतिक्रमण 2 महिन्यात हटणार. अतिक्रमण हटवण्याचे कोल्हापूर खंडपीठाचे प्रशासनाला निर्देश. सांगलीच्या तासगावमध्ये चीनमधून बेदाणा आणून कमी दराने भारतात विक्री. या प्रकरणी सांगली तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशन आक्रमक. संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये उठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सिल्लोड महामार्ग जवळ 3 तास वाहतूक ठप्प. मनमाडमध्ये थंडीची लाट कायम. निफाडचा पारा 7.3 अंशांवर. हुडहुडीमुळे जनजीवन विस्कळीत. डिलिव्हरी बॉय 31 डिसेंबरला संपावर. विविध मागण्यांसाठी पुकारला देशव्यापी संप. चंद्रपुरात बच्चू कडूंच्या नेतृत्वात 3 जानेवारीला आक्रोश मोर्चा. कर्जासाठी किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याच्या घरापासून काढणार आक्रोश मोर्चा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.